आम्ही प्रसादाचं टोकन घेतलेलं आहे. टोकन घेऊन आता महाप्रसाद खाण्यासाठी जाऊ. छोटे छोटे बाहेर खाण्यासाठी पण आहे. आतमध्ये तर आहेच भोजन. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे योगेश पिंपळे. आज मी चाललो आहे पालीच्या गणपतीला. आता मी पेनच्या रोडला आहे. तर पालीतील गणपती आहे, त्याचं नाव आहे बल्लाळेश्वर गणपतीने पण ओळखला जातो. तर पाली हे रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गाव आहे. तिथेच आपला पालीचा गणपती आहे. हे अष्टविनायक गणपतीपैकी एक गणपती आहे. तर तुम्ही इकडे आला तर नक्की व्हिजिट करा. तर आपल्या इथं जर्नी स्टार्ट करूया. पाऊस पण चालू झालेला आहे. तर निघूया आपण डायरेक्ट आपल्या गणपतीच्या इथे. तर आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही पायथ्याशी पोचलेलो आहे. आता इथून आम्ही डायरेक्ट आतमध्ये एंट्री करू. ते बघा, हा सीन आहे. तर इथे एंट्री करताच बघा, इथे आपल्याला हॉल्स वगैरे पण आहेत राहण्यासाठी. तर तुम्हाला इथे येऊन राहू शकता. तर मी रेट वगैरे काढत नाही आतमध्ये जाऊन, पण इथे आहे तुम्हाला अवेलेबल. तर तुम्ही आला पालीच्या गणपतीसाठी तर इथे राहू शकता. तर आम्ही इथून आता हार वगैरे घेतलेला आहे. आतमध्ये आता एंट्री करू. जवळच आता आलेलं आहे. इथून आपल्याला जायचं आतमध्ये. तर इथून लाईन स्टार्ट झालेली आहे. आतमध्ये गाभाऱ्यात फोटो काढायला अलाउड नाही. तर बघूया, जमलं तर काढा, नाही तर नाही जाणार. तर गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेरच आलो. तर बाहेर येतच थोडंसं आतल्या साईडला इथे प्रसादाचं टोकन भेटतं. ते जेवण पण आहे आणि लाडू वगैरे. तर बघा इथे टोकन भेटतं ना.
तर आम्ही प्रसादाचं टोकन घेतलेलं आहे. टोकन घेऊन मग आता महाप्रसाद खाण्यासाठी जाऊ. तर फायनली आमचं इथून थोडं फोटोज वगैरे काढून झालेलं आहे. शिखर मस्त दिसतो वरती बघा. तर चला आता आपण आता पुढे निघूया. तर प्रसाद चं एरिया इकडे आहे. हे बघा, हे आम्ही कुपन घेतलेलं आहे. 30 रुपये कुपन आहे. 2:30 वाजेपर्यंतच जेवण भेटतं. तुम्ही 11, मला वाटतं 11 वाजता स्टार्ट करतायत. 11 ते 2:30पर्यंतच, 11 ते 3 वाजेपर्यंत, सॉरी हां 11 ते 3 वाजेपर्यंत जेवणाचा वेळ आहे. तर आम्ही कुपन्स वगैरे घेतले. मग आता आम्ही आतमध्ये जाऊ, एंट्री करू, भोजनाला करू, भोजन करून मग निघू. एकच चपाती द्या. एकच चपाती. शिरा टाकत आहे. बस. तर आमचं बनारचं जेवण झालेलं आहे. प्रसाद पण आम्ही उत्तम होता आणि सोय भरपूर छान केलेली आहे जेवणाची. 30 रुपये कुपन देऊन वरती यायचं. 11 ते 3 वाजेपर्यंत जेवण आहे. तर तुम्ही आला कधी या साईडला तर सकाळी या 8-9 वाजेपर्यंत आला ना की दर्शन करायचं. 11 वाजेपर्यंत दर्शन करायचं, 11ला कुपन घ्यायचं आणि मग जेवायला यायचं. तर इथं भन्नाट जेवण आहे आणि एक्सपिरियन्स जबरदस्त आहे. तर आता आपण आता पुढे निघूया. आता इथला प्रवास आपला, इथलं दर्शन वगैरे प्रॉपर झालेलं आहे. खूप मस्त वाटतं. गर्दी पण नव्हती ना, तर खूपच मस्त होतं दर्शन. एकदम पटकन झालं दर्शन आमचं. तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता भोजन पण केलं आणि आम्ही आता बाहेर आलेलो आहे आणि इथून आता आम्ही निघतो आहे घरच्या साईडलाच. तर जबरदस्त दर्शन झालेलं आहे आणि हा व्हिडिओ आता इथं थांबवतो मी. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मंदिराच्या बाहेरच असे स्टॉल आहेत छोटे छोटे, बाहेर खाण्यासाठी पण आहे. आतमध्ये तर आहेच भोजन.